सन 1940-50च्या दशकात पनवेल तालुक्यातील कुष्ठरुग्णाचा दर 10,160 इतका प्रचंड होता. पनवेलचे स्वातंत्र्य सैनिक काही अप्पासाहेब वेदक, सम प्रभुगुरुजी व त्यांच्या सहकार्याने कुष्ठरोग निवारण समितीची स्थापना केली. कुष्ठरोगाचे संपूर्ण उच्चाटन व रुग्णांचे पुनर्वसन हेच मुख्य उद्देश या स्थापनेमागे होते. या काळात समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत तीव्र भीती, गैरसमजुती व रुग्णांबाबत घृणा होती. त्यामुळे उघडपणे उपचार घेण्यात रुग्ण येत नसत. अशा परिस्थितीत अनेक अडीअडचणींना तोंड देत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेटाने काम सुरू झाले. त्यानंतर काही अण्णासाहेब सहस्रबुद्धे, भाऊसाहेब धामणकर, गोविंदराव शिंदे, प्रकाशभाई मोहाडीकर, हरिभाऊ दामले अशा अनेक तपस्वींनी प्रेरणा दिली व असंख्य कार्यकर्ते या कार्यात जोडले गेले. जागतिक आरोग्य संघटना व महाराष्ट्र शासनाने पनवेल तालुक्याच्या कुष्ठरोग निर्मूलन कार्याची जबाबदारी शांतीवनकडे सोपवली. 1981 पासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला 185 गावांमधून ACT कार्यक्रमाअंतर्गत सुरुवात झाली. सर्व्हे म्हणजे घरोघरी जाऊन सर्वांची तपासणी करणे, कुष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती सर्वांना देणे, समाजातील गैरसमज दूर करणे व रुग्णांना औषधोपचार देणे, रुग्ण उपचार पूर्ण घेतात की नाही तेही पाहणे, रुग्णांच्या सहवासितांची तपासणी करणे ही कामे प्रामुख्याने पनवेल तालुक्यात हाती घेतली गेली. गेल्या 30 वर्षात जवळजवळ 10,000 रुग्ण संस्थेने शोधले व त्यांच्यावर उपचार केले. आज हे रुग्ण समाजामध्ये मानाचे जीवन जगत आहेत. कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृती भौतिक उपचाराने कमी करणे, त्याला प्रतिबंध करणे, जखमांची देखभाल करणे व आपल्या कुटुंबात राहूनच हे सर्व उपचार घेणे रुग्णांना शक्य व्हावे म्हणून संस्थेमार्फत एक मोबाईल भौतिक उपचार वाहनाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये वॅक्स थेरपी, व्यायाम, मसल स्टिम्युलेटर, ड्रेसिंग या सर्वांचा समावेश आहे. हे उपचार नियमितपणे घेतल्यास हातापायाने येणारी विकृती टाळता येते व यामुळे समाजातून रुग्णांचे विस्थापनही होत नाही. विकृती आलेल्या रुग्णांची प्लॅस्टिक सर्जनमार्फत तपासणी करून त्यासाठी वेळोवेळी शस्त्रक्रिया शिबिरेही आयोजित केली जातात. कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णांना जखमा आहेत, रिॲक्शन आली आहे, मज्जादाहाचा त्रास आहे, अशांसाठी उपचाराची सोय शांतीवन प्रकल्पातील हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. सध्या शांतीवनामध्ये 100 रुग्ण असून त्यांना वैद्यकीय उपचार देणे, त्यांच्या विकृती व जखमांची काळजी घेणे, व्यायाम करून घेणे व इतर आजारांची चिकित्सा करणे हे कार्य चालू आहे. समाजात केलेल्या व्यापक आरोग्य शिक्षणामुळे आता बरे झालेले रुग्ण आपापल्या घरी जाऊ लागले आहेत. 1950च्या सुमारास कुष्ठरुग्णांना वाळीत टाकणे, त्यांना सर्व हक्कांपासून वंचित ठेवणे, काही प्रसंगी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा भयावह स्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आधार देण्यासाठी शांतीवन उभे राहिले. रुग्णांच्या सर्वांगीण विकासासाठी 122 एकर जमिनीवर अनेक प्रकल्प सुरू झाले. रुग्णांचे मानसिक व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी शांतीवनच्या माळरानावर 20 एकरात श्री भगवान महाजन व त्यांच्या सहकार्यांनी नंदनवन फुलवले आहे. भगवान महाजन म्हणतात, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव भगवान बाबूराव महाजन. किती वर्षापासून इथे आले? मला 31 वर्ष झाली. अच्छा, इथं काय काय शेतपिकं घेतात तुम्ही? इथे शेती 122 एकर जमीन. बरं,
जेव्हा मी सुरुवातीला या ठिकाणी आलो सर्व माळरान ही जमीन होती. मग मी असा विचार केला की बाबा हे जे माळरान आहे ते याच्यात काय करता येईल, म्हणून मी तो प्रयत्न केला. मग तुम्ही विचारत ते मग मी असा विचार केला की बा हा कोकण भाग आहे आणि आता पाऊस पडतो, तर काय लागवड करायची या ठिकाणी मी असं एक संशोधन केलं. मग असं एक विचार केला की 2-2 झाडं प्रत्येकाचं लावून बघितलं. ते असं लक्षात आलं कोकण भाग असल्यामुळे म्हणजे भाताचं उत्पन्न एकदम चांगलं. त्याच्यात मग मी केळीचे 2 झाडं लावून बघितले, ते केळी बी उत्तम येते. आज माझ्याकडे 2 एकरमध्ये केळी सरासरी 2000 केळीचे झाडं लागतात. मग असा एक प्रयत्न केला, ऊस लागवड केली आम्ही. ऊसाची चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळते आम्हाला. आम्ही या शिबिर काळामध्ये नोव्हेंबरपासून आमच्याकडे शिबिर चालू होत आहे, त्यासाठी आम्ही रसवंती चालू करतो. त्याच्यातून बी आम्हाला 2 पैसे बरे मिळतात. मग पेरूचं एक झाड लावून बघितलं मी की बघ काय येता का नाही तर म्हणून. ते पेरू एवढे उत्तम येतं कोकणात, तर त्याप्रमाणे आज 300 झाडं माझ्याकडे पेरूचे आहे. तसं मी लिंबू लावून बघितले, तुमचं डाळिंब लावून बघितलं, पण त्याच्यात एवढं काही सक्सेसफुल झाले नाही. भाजीपाला एवढा उत्तम चांगला येते. मी नोव्हेंबरमध्ये तो भाजीपाला लागवड चालू करतो. त्याच्यात तुमची कारली, गोसावडी, शिरोली, तुमची भेंडी, पावसाळी भाजीपाला होते. मग तुमचे पालक आहे, मुळा आहे, तुमचं वांगी, मिरची, पत्ताकोबी, असे बरेचसे माल या ठिकाणी म्हणजे 15-16 प्रकारचा भाजीपाला मी घेऊ शकतो. आणि एवढा उत्तम भाजीपाला हिवाळ्याच्या ठिकाणी येतो. अशी एक जमीन चांगली आहे. बरं, तुम्ही ज्यावेळेस इथे आलात आणि आत्ता तुम्हाला याच्यामध्ये काय तफावत वाटतं? जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो त्या 5 लोक आम्ही 1480ला आलो आणि आमच्यासोबत एक वेले म्हणून एक डॉक्टर होते. ते आमच्यासोबत आले आणि ते म्हणाले की बाबा एवढं माळरान आहे भगवान, तू काय करील या माळरानात? म्हटलं सर तुम्ही आमच्यासोबत आले, तुम्हाला हे माळरान दिसत आहे खरं, पण आम्हाला ज्या डॉक्टरांनी पाठवलं आणि आम्ही वापस गेलो हे योग्य काही आम्हाला वाटणार नाही, म्हणून आम्ही म्हटलं आम्ही इथेच थांबणार. त्याप्रमाणे आम्हाला बराचसा सुरुवातीला त्रास झाला. ते आता असं योगाने त्या टायमाला 5 लोक जर 5चे 2 झाले, 2चे 4 झाले, मग असं वाढत हे समजता की उत्तम या प्रकार चालूच आहेत. सुरुवातीला आमच्याकडे एक म्हणजे गोविंदराव शिंदे आमच्यासोबत होते. त्यानंतर मग साने गुरुजी विद्यालयाचे प्रकाशभाई मोहाडीकर ते आले आणि त्यांनी या ठिकाणी माळरान काहीतरी सहकार्य केलं पाहिजे या संस्थेला, म्हणून त्यांनी शिबिर मालिका या ठिकाणी चालू केली. ती आजपर्यंत चालू आहे. आता किती कुष्ठरुग्ण इथे काम करतात? माझ्या सहकार्याने कुष्ठरोगी माझ्या ताब्यात 115 आहेत स्त्री पुरुष माझ्यासोबत काम करतायत ते, आणि मी त्यांना मार्गदर्शन करतोय. आज 31 वर्षापासून मी शेती विभाग सांभाळतो आहे. आता तुम्हाला कसं वाटतं? मला तर एवढा आनंद वाटतो की मी जे केलेलं आहे ते सक्सेसफुल झालं. म्हणजे माझ्या प्रयत्नांनी पण सर्वांच्या सहकार्याने या शांतीवनमध्ये मला एकदम आनंद वाटतोय आता. आणि मी स्वावलंबी आहे या ठिकाणी. मला कोणत्याच गोष्टीची अडचण नाही. घरी माझं कुटुंब आहे, पत्नी आहे, नातू आहे, पंतू आहे, सर्व मी सुखी आहे. घरी माझं चांगलं आहे. धन्यवाद. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, वृक्षतोड कमी व्हावी या उद्देशाने शांतीवनात रोपवाटिकाही सुरू झाली. प्रत्येक वर्षी 30 ते 40 विविध प्रकारच्या रोपांचे उत्पादन इथे केले जाते. त्याची विक्रीही केली जाते. यातूनच महिला रुग्णांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. बऱ्या झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करणे, त्यांना विणकामाचे प्रशिक्षण देणे व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे या हेतूने या विणकाम विभागाची निर्मिती झाली. अत्यंत अडचणीतून श्री हरिदास चहांदे व त्यांच्या 32 सहकाऱ्यांनी आज शांतीवनाला आधार देणारा मोठा विणकाम विभाग कार्यरत केला आहे. 35 ते 40 हजार स्क्वेअर फूट सतरंजी उत्पादन, त्याचबरोबर डस्टर, शबनम बॅग, आसने, बैठका याचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मुंबई व महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमधून भरणाऱ्या प्रदर्शनात
संस्था सहभागी होते. शांतिवनाच्या या उत्पादन विक्रीला समाजाचा सहज हातभार लागतो. या विभागाचे दुसरे चाक शिवण विभाग. तेही तितक्याच गतीने कार्यरत असून सर्व उत्पादनास मोठा हातभार लावते. गोरक्षा करणे, कसायाकडे जाणाऱ्या भाकड गायी वाचवणे व शांतिवनाची दुधाची गरज भागवण्यासाठी गोशाळाही चालवली जाते. आज मितीस 20-25 दुभत्या गायी व 70-75 भाकड जनावरे गोशाळेत आहेत. भविष्यात गोमूत्रापासून विविध उत्पादने करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त रुग्णांचे समाजात पुनर्वसन व्हावे यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. रुग्णांना स्वतःचा लहानसा व्यवसाय सुरू करण्यासाठी हिंदकुष्ठ निवारण संघ व ॲक्वथ लेप्रसी हॉस्पिटल रिसर्च सोसायटी अशा संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. आजपर्यंत 110 रुग्णांनी विविध व्यवसाय सुरू केले. आज ते आत्मसन्मानाने समाजात राहत आहेत. रुग्णांना व्यवस्थापनाचे शिक्षण व अनुभव देऊन त्यांचा व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभाग मिळवण्यासाठी शांतिवन सहकारी भंडार, शांतिवन सहकारी पतपेढी, साने गुरुजी वाचनालय हे उपक्रम सुरू झाले. या सर्वाचे व्यवस्थापन शांतिवनातील रुग्णच बघतात. आजूबाजूच्या खेड्यातील जनतेला चांगला प्रतीचा माल व रेशन या भांडारातून उपलब्ध करून दिले जाते. सध्या 135 सभासद असलेल्या या भांडारामार्फत वर्षाला सुमारे 50 लाखाची विक्री होते. तर पेतपेढीमार्फत रुग्णांची व आजूबाजूच्या जनतेची आर्थिक निकट भागवली जाते. प्रत्येक वर्षी 10 ते 15 लाखाचे कर्ज वितरित होते व त्याची नियमित परतफेडही होते. ग्रामीण जनतेमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी 5000 पुस्तकांचे साने गुरुजी वाचनालय प्रयत्नशील आहे. रुग्णांच्या व कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी बालवाडी. सुतारका. रसोडा अशा इतर अनेक सुविधा रुग्णांसाठी या प्रकल्पावर उपलब्ध आहेत. शांतिवनचे कार्य वटवृक्षाप्रमाणे वाढू लागले तरी एका बाजूला असणारा समाज व दुसऱ्या बाजूला असणारे रुग्ण
यांच्यामधील दरी कमी करण्याची गरज लक्षात येऊ लागली. अजूनही रुग्णांना समाजात मिळून मिसळून राहता येत नव्हते. स्वतःच्या घरी जाणेही अशक्य होते. सार्वजनिक कार्यक्रमात कुष्ठरोगामुळे सहभागीही होता येत नव्हते. अशा वेळी रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी संस्थेने वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले. रक्षाबंधन, मित्रमेळाव्याच्या आयोजनामुळे नेते मंडळी, राजकीय पुढारी, कलावंत, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, समाजसेवक शांतिवनात आले. रुग्णांशी बोलले आणि समाजात मिसळण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला. सर्वप्रथम कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन यांच्या या मित्रमेळाव्याला आज मला येता आलं, त्याचा अगदी मनापासून आनंद वाटतो. उदय ठकार यांनी सांगितलं की तुम्ही 6 वर्षापूर्वी इथे आला होतात आणि तुम्ही या कार्यक्रमामधून एक 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 संचित जे आपलं तयार होत असतं. पोरीची कमतरता मानू नका, पोरगी पोटात मारू नका, पोरीला बर्बाद करू नका, पोरीचा किळस मानू नका, पोरीला संपवू नका. आई पोरीला पकडते आणि सांगते बेटा लवकर जा 1 रुपयाचं दूध आण. पोरीला न सांगता कळते 2 रुपया आईकडे नाही. हे न सांगता जिला कळते तिचं नाव मुलगी असते. बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे बाबा. म्हणून बाया हो, आपण थकून चालणार नाही. शांतिवनाच्या कार्याचे संवर्धन करायचे असेल, त्याचे प्रचंड मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे असेल तर विद्यार्थी शक्तीचा उपयोग करून घ्यावा ही कल्पना पुढे आली. विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, श्रमाचे महत्त्व कळावे, याचबरोबर कुष्ठरुग्ण हे समाजाचे घटक आहेत, आपले बांधव आहेत हेही त्यांना कळावे म्हणून प्रकाश मोहाडीकर, हरिभाऊ दामले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमसंस्कार शिबिरांना सुरुवात झाली. पहाटे व्यायाम, योगासने, प्रार्थना, त्यानंतर शेतात श्रमदान. 1 मिनिट उंच जायचं, जोडलेले हात कमरेवर. व्यायामाचा पहिला प्रकार सुरू. 1 वरती, तेव्हा 2 खाली. संपूर्ण लक्ष त्या परमेश्वराचं चिंतन करा, मनन करा की ज्या परमेश्वराने इतक्या सुंदर सृष्टीचं निर्माण केलं त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या परमेश्वराचं स्मरण करा. लक्ष संपूर्ण आपल्या श्वासावर. बौद्धिक व कलागुणांना चालना देणारे कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे कुष्ठरोगाची अद्ययावत शास्त्रीय माहिती देणारे कार्यक्रम या शिबिरातून घेतले जातात. आजपर्यंत 1,25,000 विद्यार्थी, 6,000 शिक्षक यात सहभागी झाले. शांतिवनाच्या उभारणीमध्ये या विद्यार्थ्यांचा फार मोठा वाटा आहे हे निश्चितच. संस्थेचे कार्य वाढत होते, समाजाच्या अपेक्षाही वाढत होत्या. कुष्ठरोग निर्मूलनाबरोबरच इतर प्रकल्प सुरू करण्याची गरज जाणवू लागली. 30 वर्ष काम करताना समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न संस्थेने पाहिले, ऐकले व वृद्धांसाठी सज्ज झाले रामकृष्ण निकेतन. रामकृष्ण निकेतनमध्ये सध्या 40 वृद्ध राहत असून त्यांच्या सर्व देखभालीची जबाबदारी
कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन यांनी स्वीकारलेली आहे. येथे येणारे वृद्ध हे शांतिवनच्या कार्याशी आणि प्रामुख्याने वृद्धांसाठी सज्ज झालेल्या रामकृष्ण निकेशनच्या कार्याशी खूप जवळून जोडले गेलेले आहे. तर वृद्धत्वामुळे येणाऱ्या अपंगत्वासाठी सुरू झाले राजीव रजन आधारगृह. सध्या 66 अतिवृद्ध आधारघरात राहत असून त्यांची ही देखभाल संस्था करीत आहे. या सर्व प्रकल्पाची देखभाल करायला, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला सुसज्ज असे कार्यालयही या ठिकाणी थाटण्यात आले. सध्याची बदलती जीवनशैली व त्यामुळे होणाऱ्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून मात करण्यासाठी स्नेहलता निसर्गोपचार केंद्राची स्थापना झाली. या केंद्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर निसर्गोपचार तज्ज्ञांकडून पंचकर्माचे उपचार केले जातात. या विभागामार्फत विविध शिबिरे व अभ्यासक्रमही राबविले जातात. हम सब जानते हैं कि स्वतंत्रता के बाद भारत ने बहुत प्रगति की है. प्रति व्यक्ति की आयु बढ़ी है और जीवन स्तर भी बढ़ा है. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगति भी हुई है. हमने शांतिवन में बलवंतराय मेहता पंचायत राज जागृति केंद्र की स्थापना की. फिलहाल यह केंद्र पनवेल तालुका के 40 गांवों में और आदिवासी वसाहतों में सर्वांगीण विकास करने की दृष्टि से कार्यरत है. आज तक 30 गांवों में शुद्ध पेयजल पानी पुरवठा योजनाएं पूर्ण हो चुकी है. इस क्षेत्र के गांवों में न्यूनतम भूमि रखने वाले ग्रामीणों तथा स्वल्प आय रखने वाले किसानों के लिए 30 लिफ्ट सिंचाई की सुविधा भी प्रदान की गई है. साथ ही स्वच्छता तथा आरोग्य विषय की विस्तृत जानकारी देने के लिए ग्रामीण स्वच्छता केंद्र का भी निर्माण किया गया है. ग्रामवासियों के लिए सफाई प्रशिक्षण शिविरों का भी आयोजन किया जाता है और 6 गांवों में शौचालय का निर्माण किया गया है. महिलाओं को स्वावलंबी बनाने के लिए कई योजनाएं हम चला रहे हैं. उनको स्वावलंबी बनाने के उद्देश्य से सिलाई व सॉफ्ट खिलौना का निर्माण, मोमबत्ती अगरबत्ती प्रशिक्षण आदि रोजगार परस्थ प्रशिक्षण दिया जाता है. देहातियों को आत्मनिर्भर बनाने के लिए शिक्षण की बड़ी आवश्यकता है. यही उद्देश्य तभी सफल हो सकता है जब निम्न आर्थिक स्तर के बच्चों को सभी प्रकार से शिक्षित किया जाए.
परंपरा के अनुसार सामाजिक क्षेत्र के पिता समान पूज्य अन्ना साहेब सहस्त्रबुद्धे के जीवन कार्यों की स्मृति में 15 अक्टूबर 1994 में स्वर्गस्थ गोविंदरावजी शिंदे उर्फे दादा ने शांतिवन में आश्रमशाला की स्थापना की। आज के बच्चे कल का निर्माण करेंगे, यही सोचकर उन्हें आदर्श नागरिक बनाने का कार्य इस आश्रमशाला में किया जाता है। संस्थेच्या या सर्वस्पर्शी कार्याकडे मग अनेक मान्यवर मंडळी, समाजसेवक आकृष्ट झाले. शांतिवनाच्या कार्यात योगदानही देऊ लागले. अशा मान्यवरांच्या शांतिवन भेटीची ही काही क्षणचित्रे. गेल्या 50 वर्षात संस्थेने मोठी वाटचाल केली. सामाजिक विचारांचे मार्गदर्शक केंद्र म्हणून मान्यताही मिळवली. पण मित्रांनो, अजूनही मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. महात्मा गांधींचे कुष्ठमुक्त भारताचे स्वप्न व नीतिमूल्य जोपासणाऱ्या समाज निर्मितीचे स्वप्न तुम्हा आम्हाला साकार करायचे आहे. त्यासाठी शांतिवन वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. जय हिंद.